लोकेशन प्राईम आहे म्हणून जमीन घेतली आणि पूर्ण पैसे अडकले. कारण एकच होतं, लीगल व्हेरिफिकेशनच केलं नाही. बहुतेक लोक हे रोड टच किंवा डीपी रोड किंवा फक्त व्ह्यू बघतात, परंतु कागदपत्रांकडे दुर्लक्ष करतात. याचं उदाहरण देतो. माझ्याकडे आलेली एक केस. त्या प्लॉटचं लोकेशन खूप हेवी होतं, पण कायदेशीर बाबी ह्या गुंतागुंतीच्या होत्याच. आता प्रश्न पडतो, अशा प्लॉटचं करायचं काय? म्हणूनच सांगतो, जर कायदेशीर पद्धतीने व्यवहार तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर गुंतवणूक करताना ती जमीन ही टायटल मुक्त आहे का, तसेच त्या जमिनीवर कोणाचं अतिक्रमण आहे का, 7/12 क्लिअर दिसत आहे का, म्युटेशन झालेला आहे का, तसेच प्लॅन लेआउट दिसत आहे का ज्याला मंजुरी मिळालेली असेल, तसेच टायटल सर्च घेणं देखील खूप महत्वाचं असतं. कारण लोकेशन कितीही भारी असू द्या, जर लीगल प्रॉब्लेम असेल तर तुमची गुंतवणूक ही झिरो होऊ शकते, ही बाब लक्षात घ्या. त्यामुळेच असा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी योग्य ते कायदेशीर कागदपत्रे तपासून घ्या, योग्य तो सल्ला घेऊन मग योग्य तो निर्णय घ्या. आणि हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपमध्ये नक्की पाठवा. तसेच अशाच कायदेशीर टिप्स मिळवत राहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका.